पहिला जो पॉइंट आहे तो आहे ग्रोथ हार्मोन्स. तर आपण याबद्दल 2-3 पॉइंट पाहिले होते. पहिले तर ग्रोथ हार्मोन्स जे आहेत, ऑल द ग्रोथ हार्मोन्स दे आर कॉल्ड एज अ ग्रोथ रेग्युलेटर. ग्रोथ हार्मोनला आपण ग्रोथ रेग्युलेटर म्हणतो. रेग्युलेटर मध्ये दोन गोष्टी आहेत, एक तर इन्क्रीज करणे आणि दुसरं डिक्रीज करणे. आपण फॅनचं उदाहरण घेतलं होतं, किंवा आपल्याला हवा जास्त पाहिजे तर आपण त्याचा पॉवर वाढवतो किंवा त्याचा पॉवर कमी करतो. मग वाढवणे आणि कमी करणे दोन्ही गोष्टी रेग्युलेटर मध्ये येतील. तर आपलं जे चॅप्टर आहे यापैकी जो रिड्यूस पोर्शन आहे त्यामध्ये तुम्हाला काय दिसेल, प्लांट ग्रोथ हा एक भाग आहे, दुसरा मिनरल न्यूट्रिएंट्स. त्याचं दुसरं नाव काय सांगितलं आपण, सो दीज हार्मोन्स आर ऑल्सो कॉल्ड रेग्युलेटर. यांनाच आपण काय म्हणणार, केमिकल. यांनाच आपण काय म्हणणार, फायटो हार्मोन. जसं इथे शब्द आहे फायटो. फायटो म्हणजे काय, प्लांट्स. तर बायोलॉजीच्या दोन ब्रँचेस आहेत. एक तर मेन, ज्याला अगोदर पेपर 1 आणि पेपर 2 असं म्हणायचे, B1 B2. त्याच्यातला B1 जो आहे तो बॉटनी आहे. तर बॉटनीचं दुसरं नाव, जसं बॉटनी मध्ये कशाचा अभ्यास येईल, प्लांट. झुलॉजी मध्ये कशाचा अभ्यास येईल, ॲनिमल. तर प्लांटचा अभ्यास, बॉटनीचा जो स्टडी आहे, तर त्यामध्ये प्लांट तुम्हाला शिकायला भेटतील. तर बॉटनीचं दुसरं नाव काय, फायटोलॉजी. फायटो म्हणजे काय, प्लांट. लॉजी म्हणजे काय, स्टडी. आता बोलताना थोडस तुम्हाला क्लिअर बोलावं लागेल, एंडोक्राइन सिस्टीम आपल्या बॉडीत आहे. तसं प्लांटच्या बॉडीत काय आहे, तर हार्मोन्स. काही लोकांनी उत्तर देताना एंडोक्राइन सिस्टीम प्लांटच्या बॉडीत आहे, ते कंट्रोल करतं असं लिहिलं. ते उदाहरण आहे. तुम्हाला एक्झॅक्टली काय लिहायचं आहे, प्लांट बॉडीमध्ये हार्मोन्स आहे की जे प्लांटच्या सगळ्या प्रोसेस कंट्रोल करतात, सीड जर्मिनेशन पासून तर डेथ पर्यंत. बघा, एक गोष्ट ना काफी इंटरेस्टिंग आहे. ज्यावेळेस आपल्या लोकांच्या डेथ होतात, आता कोविड-19 मध्ये तुम्ही खूप ठिकाणी ऐकत आहे डेथ झाली ना, एक्सपायर झाले. तर खूप काही अलग अलग भाषेमध्ये आपल्या कानावर येतं की तो व्यक्ती गेला म्हणून. पण जसं झाडं मरतात तर कसं दिसतं आपल्याला, तर जमीनवर ते झाड असतं आणि टोटल सुकून जातं. तर झाडं मरण्याची जी प्रोसेस आहे ते आहे कम्प्लीट ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशन सर्वांना माहित आहे. जसं आता हे झाड आहे, या झाडामध्ये जे एक्स्ट्राचं वॉटर आहे ते या वॉटरला बाहेर फेकलं जाईल. जसं आपल्याला घाम येतो तसं झाडांमधून पाणी जे आहे ते वॉटर वेपरच्या फॉर्म मध्ये बाहेर येतं. द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ वॉटर फ्रॉम द एरियल पार्ट ऑफ प्लांट इज कॉल्ड ट्रान्सपिरेशन. थोडं शॉर्टकट डेफिनेशन सांगतो. द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ वॉटर फ्रॉम प्लांट इज कॉल्ड ट्रान्सपिरेशन. जसं आपल्याला घाम येतो तसं झाड त्यांच्या शरीरामधलं पाणी जे आहे ते बाहेर फेकतात. समजा एखाद्या झाडाने 100 ग्लास पाणी पिलं, त्यापैकी त्याचं जे सीड जर्मिनेशन आहे, पॉलिनेशन आहे, पोलन ग्रेन तयार करणे, फ्लावर तयार करणे, वाढणे, जेवढ्या गोष्टी आहेत त्या फक्त 2 ते 5 ग्लास पाण्यामध्ये पूर्ण होतात. म्हणजे तुम्हाला एकदम वेगळंच वाटलं असणार. काफी इंटरेस्टिंग आहे की झाडाला तहान किती ग्लासची आहे, 2 ग्लास किंवा 5 ग्लास पाण्याची तहान आहे. पण तो पिऊन किती राहिला, 100 ग्लास. मग त्याने एक्स्ट्राचे किती ग्लास पाणी पिलेलं आहे, 95. विचार करा, 95 ग्लास एक्स्ट्रा पाणी पिलेलं असतं. तर ते काय करतं, मग हे झाड आहे त्याच्या पानांमधून हे पाणी बाहेर फेकलं जातं. आणि ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसचं नाव आहे ट्रान्सपिरेशन, नॉट रेस्पिरेशन. इट्स अ ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशन मध्ये एक्स्ट्रा पाणी बाहेर जातं. म्हणूनच जेव्हा तुम्ही झाडाच्या खाली बसता किंवा गार्डन मध्ये घुमता तेव्हा तुम्हाला थंड जाणवतं. जंगलमध्ये गेल्यावर
जो थंडावा जाणवतो तो कशामुळे आहे? दॅट द कुलिंग इफेक्ट ड्यू टू द ट्रान्सपिरेशन. आणखी एक दुसऱ्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर भेटणार. आपण असं म्हणतो की समजा आता शेगाव आहे, शेगावमध्ये खूप जास्त झाड आहे, खूपच जास्त, आणि खामगावमध्ये खूप कमी आहे, अकोलामध्ये खूप कमी आहे. जस्ट इमॅजिन. तर ज्यावेळेस वरून ढग जातील तर शेगावमध्ये पाणी पडतं. लोक म्हणतात जास्त झाडं लावा, पाणी पडणार. हे रिलेशन काय आहे ते पण समजून घ्या. समजा इथे शेगावमध्ये खूप खूप झाडं आहेत, त्या प्रत्येक झाडाचं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते काय होईल? वर जाणार, त्यामुळे थंडावा तयार होईल. तर समजून घ्या, इकडे खामगाव आहे, इकडनं ढग येत आहे, तर ते खाली ओढल्या जाणार नाही. ते वॉटर वेपर आहे. ज्यावेळेस ते शेगाववरून पास होतील तर खालचा जो थंडावा आहे तो त्याला खाली ओढतो. ते भारी होतात, खाली येतात, पाऊस पडतो. इतकं सिंपल आहे. तर तुम्हाला हे पाहायचं आहे की ट्रान्सपिरेशन हे हा जो फिनॉमिना आहे, जसं सीड जर्मिनेशन, फ्लॉवरिंग, अलग अलग फिनॉमिना आहे, ते घेऊन राहिलो आपण. आणि याच्यासोबत सगळे हार्मोन आपण कव्हर करणार आजच. आणि 1 to 1, लाईन टू लाईन एक एक आपण कव्हर करू. म्हणजे 3 वेळा शिकवणं होणार ते. पहा पुन्हा बोर्डकडे. तर तुम्हाला एक कन्सेप्ट या ठिकाणी दिसला. तर जेव्हा झाडाची डेथ होईल तेव्हा काय होतं? झाडाच्या शरीराचं सगळं जे पाणी आहे ते एकदम फास्ट मध्ये एन्व्हायरमेंट मध्ये फेकून दिलं जातं, आणि ते झाड उभं असतानाच सुकून जातं, आणि ती डेड बॉडी असते. सुकलेलं झाड, ती झाडाची डेड बॉडी असते. पण ऍब्सिसिक ऍसिड हा स्ट्रेस अँड स्ट्रेन मध्ये काम करतो. म्हणून तो काय करणार? ज्यावेळेस झाडाच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता खूप, तेव्हा जे ट्रान्सपिरेशनचं मेकॅनिझम आहे त्याला रोखणार. पण डिसीज कंडिशन आहे किंवा त्या झाडाचा एज सगळं कम्प्लीट झालेलं आहे, तर काय होईल? अशा कंडिशन मध्ये त्या झाडामधलं पाणी निघून जाणार आणि डेथ वाले जे चेंजेस आहेत ते होऊन जातील. एनी डिफिकल्टी प्रतीक? सर, प्लांट मध्ये ब्लड असतो का? हा, सांगतो. गुड. आता यांना प्रश्न पडला. असंच आणखी पण काही लोकांना प्रश्न पडतो, पण त्यांना असं वाटतं चालू मीटिंग मध्ये कसं काय बोलायचं, कारण मलाही खूप काही शिकवायचं असतं. तर प्रत्येक प्रश्न तुमचा सॉल्व्ह नाही होत. तर तुम्ही काय करायचं, जे तुमच्या दिमागात आलं ते डायरेक्टली तुम्ही काय करणार, मला मेसेज करून टाकायचं. कारण आपल्या 40 मिनिट मध्ये प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह होतील किंवा तुमच्या प्रश्नांची उत्तर भेटून जातील आणि सिलेबसही होईल. तर थोडीशी सर्कस राहील. बेटर काय राहणार, तुम्ही जास्तीत जास्त जे तुमच्या दिमागात आलं, समजा मी व्हिडिओ पाठवला किंवा लेक्चर झालं, डोक्यात प्रश्न येतात, पटापट टाईप करायचे, टाकून द्यायचे. मग मला समजतं की अरे चिल्लर असलं तर लगेच उत्तर देऊ शकतो, एखाद्या 2 शब्दात असलं तर, मोठं असलं तर मी लेक्चर मध्ये तुम्हाला क्लिअर करेन. आता यांचा प्रश्न आपण या ठिकाणी घेऊ. तर प्लांटच्या शरीरात ब्लड असतं का? त्याचं उत्तर राहणार यस. पण मग झाडं तोडल्यावरती रक्त तर बाहेर येत नाही. तसं रक्त बाहेर आलं असतं तर लोकांनी झाडं तोडले नसते. आता काय होतं, झाड तोडलं तुम्ही तर काही असं बाहेर येत नाही, किंवा थोडा लिक्विड बाहेर येतं. ठीक आहे. तर आपण ते पाहिल्यावरती इमोशनल नाही होत. काय आपल्याला असं काही लाल कलरचं बाहेर आलं तर आपण टेन्शन मध्ये येतं, ब्लड प्रेशर वाढतो. तर प्लांटच्या शरीरामध्ये ब्लड असतं, त्या ब्लडचं नाव आहे सेल सॅप, SAP. म्हणजे असं समजून चला की ते असं राहणार, असं काही मटेरियल आहे लिक्विड टाईपचं, ज्यामध्ये तुम्हाला वॉटर दिसणार, सॉल्ट दिसणार, त्याच्यासोबत सोबत मिनरल्स आहेत, त्यानंतर न्यूट्रिएंट्स आहेत, कार्बोहायड्रेट आहेत, प्रोटीन आहेत, एव्हरीथिंग इज देअर. पण आरबीसी नाहीये, WBC नाहीये, प्लेटलेट नाहीये, कारण ते थोडा डिफरंट कॅटेगरी आहे, ते आपल्या याच्यात आहे. तर आपल्या ब्लड सारखं त्यांचं ब्लड असं नका बघू. मग तुम्हाला काय करावं लागेल, तर पॅटर्न सेम आहे त्या ठिकाणी. त्यांच्या बॉडीमध्ये ब्लड जे आहे त्याचं नाव आहे सेल सॅप. इट इज नॉट ओनली वॉटर. ते काय असणार, ते एक असं लिक्विड आहे ज्याच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी आहेत ज्या झाडाला पाहिजे. समजा आता हा पोर्शन आहे, तुम्ही इथे ब्लेड मारला, व्हॉट हॅपन, एक लिक्विड बाहेर येणार लाल कलरचं, त्याला आपण ब्लड म्हणून बसतो. ते एक्झॅक्टली काय असतं, ते असं मटेरियल आहे की ज्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, ज्यामुळं हार्ट असो, लिव्हर असो, मसल असो, बोन असो, किडनी असो, ज्याला जे पाहिजे ते त्याच्यात आहे. होलसेल मध्ये सगळं काही त्याच्यात प्रेझेंट आहे.
जसं आपण मॉलमध्ये जातो, जे पाहिजे शॉपिंगसाठी सगळं अवेलेबल आहे, तसं प्लांटच्या बॉडीमध्ये काही असणार. सो दॅट लिक्विड मटेरियल इज कॉल्ड एज अ सेल सॅप. चला इथपर्यंत क्लिअर. आता आपण मूव्ह करू पुढच्या टॉपिककडे. हे पहा, हे चॅप्टर जास्तीत जास्त 3 लेक्चर्स आहे, पण मी याला 5 ते 6 लेक्चर घेत आहे. रिझन, मी तुमचा याच्यात टर्मिनॉलॉजी कम्प्लीट करत आहे, प्लांटचं बेसिक कम्प्लीट करत आहे, प्लांट बद्दल इंटरेस्ट तयार करून राहिलो मी तुमच्या डोक्यामध्ये. नाही तर काय होतं, नुसतं वाचा तुम्ही इट ब्रेक द डॉर्मन्सी ऑफ द सीड, आपण हे लिहितो, हे प्रश्न विचारला, पण ना फिलिंग नाही येते की समजलं म्हणून. पण आज तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होत असतील की आपल्या बॉडीत ब्लड आहे, त्यांच्या बॉडीमध्ये काय असतं. सो इट्स अ सेल्स आहे. मग समजा हे झाड आहे, तुम्ही जर इथून चाकूने उडवलं, इथून कापलं, ते इथून उजिंग येतं, म्हणजे ड्रॉप ड्रॉप खाली पडतात. तर ते काय असतं, ते ब्लिडिंग आहे प्लांट मध्ये. फक्त त्याचं नाव काय आहे, उजिंग म्हणतो आपण त्याला. सो OOZING. आता आपल्या समोर चॅप्टर लर्न करण्यासाठी फक्त हार्मोन बाकी आहे, बाकीचं रिमूव्ह केलेलं आहे. यामध्ये 2 कॅटेगरी आपल्या समोर येतील. एक पहिली कॅटेगरी प्रमोटर वाली आहे, दुसरी जी कॅटेगरी आहे ती इनहॅबिटर वाली आहे. प्रमोटर म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर ऑक्सिन्स आहे, त्यानंतर झिब्रालिन आहे, त्यानंतर सायटोकिनिन. इनहॅबिटर म्हटल्याबरोबर आपल्या समोर इथिलीन आहे and the abscisic acid ABA. हे सगळे हार्मोन आहे. आता आपण काय करणार आहे, स्टोरी मध्ये सगळं काही गुंडाळून टाकणार, सगळे हार्मोन एक स्टोरी मध्ये आपण निपटवणार. बघा कसं, हे आहे जमीन, या ठिकाणी सीड. या सर्व हार्मोन पैकी विचार करा बरं, ऍब्सिसिक ऍसिडला पाठवलं जाईल का? नाही, कारण ऍब्सिसिक ऍसिडचं काम काय आहे, त्या भागाला रोका किंवा त्या भागाला रोकायचं, टोकायचं किंवा डिस्ट्रॉय करायचं. हे तोडफोडवालं डिपार्टमेंट जे आहे ते कोणाकडे आहे, ऍब्सिसिक ऍसिड. ते याच्यात काही बनलंच नाही, लीफच बनलं नाही, फ्लावरच बनलं नाही, फ्रूटच तयार झालं नाही, तर कसं काय हे तोडणार? म्हणून ऍब्सिसिक ऍसिड पहिले तयार होईल का? नाही. परंतु या ठिकाणी सीडच्या आतमध्ये ऍब्सिसिक ऍसिड ऑलरेडी प्रेझेंट असतो. कशासाठी? की या सीड मधून कोणत्याही वातावरणामध्ये झाड तयार व्हायला नको. पुन्हा एकदा ऐका, समजा एखादं सीड आहे, त्यामधून झाड बाहेर येतं आणि त्या झाडाला कोल्ड टेम्परेचर पाहिजे आणि उन्हाळा चालू आहे, त्या सीड मधून छोटस रोपटं बाहेर आलं, पण बाहेरच खूप जास्त गरमी आहे, तर ते लगेच मरून जाणार. पण समजा हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यात ते झाड तयार झालं, थोडं मोठं झालं, आणखी मोठं झालं इथपर्यंत. आता पुढच्या वर्षीचा उन्हाळा असेल तर त्याला काही फरक नाही पडत, पण जन्म होताना बाहेर थोडासा थंडावा आवश्यक. म्हणून हे सीड काय करतं, कन्फर्म करतं किंवा बाहेर एन्व्हायरमेंट जर चांगलं असेल तर यामधलं जे चाइल्ड आहे त्याला डिलिव्हर करेल. ठीक आहे. मग काय काय गोष्टी असतात, प्रत्येक सीडसाठी अलग अलग गोष्टी राहतात. काही सीडला लो टेम्परेचर पाहिजे, काही सीडला बाहेर पाणी अवेलेबल पाहिजे. क्लिअर आहे? तर अशा पद्धतीने अलग अलग गोष्टी राहतील. त्याचं जे सीड आहे हे फर्टाईल आहे. मग जमीन मध्ये टाकलं, पाणी दिलं, फर्टिलायझर दिलं, सन रेज प्रोव्हाइड केले आपण, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साइड आहे, एव्हरीथिंग इज देअर, तरी झाड बाहेर येत नाही. तर ही जी कंडिशन आहे, या कंडिशनचं नाव आहे डॉर्मन्सी. What is a dormancy? It's a temporary suspension of germination. तर जन्म होण्याची प्रोसेस थोडीशी पोस्टपोन केलेली आहे. जसं आता पहा, लॉकडाऊन मध्ये तुमचे कॉलेजेस पोस्टपोन केले, म्हणजे आपण सगळेजण कशामध्ये गेलो, आता डॉर्मन्सी मध्ये गेलो. म्हणजे जर टाइम खराब असेल तर चुपचाप बसून राहायचं, घरामध्ये लपून बसायचं, भूमिगत व्हायचं. सो इट्स अ डॉर्मन्सी. सो इट्स अ टेम्पररी सस्पेन्शन ऑफ एम्ब्रो किंवा टेम्पररी सस्पेन्शन ऑफ सीड जर्मिनेशन. मग हे डॉर्मन्सी आहे. या ठिकाणी सगळ्यात पहिले सीडच्या आतमध्ये केमिकल आहे. काय करत आहे केमिकल्स? सो इट मेंटेन अ डॉर्मन्सी. जोपर्यंत पाऊस पडणार नाही तोपर्यंत सीड बाहेर येणार नाही, हे आंदोलन चालू आहे. मग पावसाळा लागून जातो, पाणी पडतं किंवा तुम्ही पाणी टाकतात, तर पाणी टाकल्याने याच्यातलं जे हार्मोन्स आहे ऍब्सिसिक ऍसिड तो बाहेर येतो.
पण तो गेल्याबरोबर सीडचा रुकावट खतम झाली, मग लगेच इथून प्लुमोल रॅडिकल बाहेर येईल. हे बघा या ठिकाणी आपण कलर चेंज करू, बघू या ठिकाणी काय बनत होतं. सो रॅडिकल बाहेर आलं, रॅडिकलने काय केलं, रूट तयार केलं. नंतर प्लुमोल बाहेर आलेला आहे. बरं, हे डॉर्मन्सी ब्रेक करायसाठी जो स्पेशालिस्ट आहे तो आहे जिब्रालिन. सो इट ब्रेक द डॉर्मन्सी. ऑक्सिन तोडू नाही शकत का? यस, तो पण तोडू शकतो. समजून घ्या. जसं तुम्हाला भूक लागली तर घरात कोणताही मेंबर तुम्हाला खाऊ घालू शकतो, पण ते जास्त काम कोणाकडे, मदरकडे, अशा पद्धतीचं. सो स्पेशालिस्ट कोण आहे? जिब्रालिन ब्रेक द सीड डॉर्मन्सी. आणि हे काय करतं? ऍब्सिसिक ऍसिड. ऍब्सिसिक ऍसिड इट मेंटेन अ डॉर्मन्सी और इट प्रोलॉन्ग द डॉर्मन्सी. याचा अर्थ असा की या ठिकाणी जिब्रालिन आहे, इथे ऍब्सिसिक ऍसिड आहे, आणि हे जे सीड आहे हे झोपलेलं आहे. बघा आता इथं युद्ध कसं चालू होतं. आता हे जिब्रालिन जे आहे हे काय करणार, त्या सीडला उठवणार की चला बस झाला आराम, उठा लवकर आणि कामं करा. पण ऍब्सिसिक ऍसिड काय करणार, हे जास्त केअर करणार, जास्त लाडावून ठेवलेल्या सीडला. हे ऍब्सिसिक ऍसिड याला म्हणणार झोपून जा, कूलर लावून देणार, ब्लँकेट टाकणार, रूमचे दरवाजे खिडक्या बंद करणार, ज्याने चांगली झोप लागली पाहिजे. हे ठिकाणी तुम्हाला दिसणार की फादर सारखं काम करत आहे. एखादी छडी घेऊन येणार आणि उठवणार की नखरे बस झाले, आता झाड तयार करा. आणि मम्मी सारखं राहणार या ठिकाणी, आणखी म्हणणार की चला थोडा वेळ तरी झोपू द्या, बरोबर आहे ना, 1 तास झोपू द्या, आणखी अर्धा तास झोपू द्या. सो या पद्धतीने तुम्हाला दिसणार इथं खूप जास्त केअरिंग चालू आहे. आणि हे काय करत आहे, उठवण्यासाठी स्ट्रॉंग ऍक्शन घेणार. या दोघांचे जे इफेक्ट आहे हे अँटॅगोनॅस्टिक आहे. अँटॅगोनॅस्टिक इफेक्ट म्हणजे काय, अपोजिट. कधी कधी असं म्हटलं जातं, हा जो जिब्रालिन आहे, जिब्रालिन इज ऑल्सो कॉल्ड एज अँटी डॉर्मिन हार्मोन. डॉर्मन्सी ब्रेक करणारा हार्मोन्स, अँटी डॉर्मिन हार्मोन्स. म्हणजे हे दोघं एकदम विरोधामध्ये राहतील, यांचे नेहमी भांडण राहतात. ठीक आहे. आता जो जिंकला त्याचा इफेक्ट दिसेल. जसं ऍब्सिसिक ऍसिड स्ट्रॉंग आहे, त्या मम्मीने ओढून यांना सांगून दिलं की तुम्ही तुमचं काम करा, सोवाडे पण हे झोपून राहील. किंवा इथे जास्त अग्रेसिव्ह आहेत, यांनी या दोघांना शांत केलं, हे सीड पटकन झाड तयार करेल आणि त्याचं काम चालू करेल. तर चला आता तुम्हाला अपोजिट इफेक्ट दिसला. पुढे जाऊ. आता विचार करा, हे झाड एवढं तयार झालं, आता सर्वात महत्वाची गरज काय आहे? झाडाचा जन्म झालेला आहे. सगळ्यात पहिली गरज कोणती राहील या ठिकाणी? तर हा जो अपेक्स आहे ना या ठिकाणी, आणि हा जो अपेक्स आहे या ठिकाणच्या सेलला मेरिस्टेमॅटिक सेल म्हणतात, मेरिस्टीमच्या सेल म्हणतात. म्हणजे अशा सेल की ज्याचा सेल डिव्हिजन खूप स्ट्रॉंग आहे, जास्त आहे. वी कॉल द मेरिस्टेमॅटिक सेल किंवा रिजन. आता हा काय झाला, अपेक्स आहे, हा पण अपेक्स आहे. हा आहे रूट अपेक्स, हा आहे शूट अपेक्स. आता जो रूट अपेक्स आहे त्याला खाली जायचं आहे. ऐकून घ्या शांततेने, काही प्रश्न विचारणार मी तुम्हाला. जो रूट अपेक्स आहे त्या रूट अपेक्सला जमीन मध्ये जायचं आहे आणि शूट अपेक्सला वर जायचं आहे. तर कोण सांगणार हे कशासाठी खाली चाललं आणि हे कशासाठी वर चाललं? पहिले रूट घेऊ आपण. रूट जमीन मध्ये कशासाठी चाललं, काय भेटतं त्याला? न्यूट्रिशन, ऍब्सॉर्ब, आता काही मिनरल. उदाहरण द्या. न्यूट्रिशन एक्झॅक्ट काय ते होलसेल उदाहरण आहे. एक्झॅक्ट काय? कार्बोहायड्रेट नाही, वॉटर ऍब्सॉर्ब करण्यासाठी. करेक्ट. अरे जमीन मधून पाणी घेत हे, बाकीचे काय बरं उत्तर नाही देत.
कोणालाही जर पकडून जर विचारलं तुम्ही रूट कशासाठी जमीन मध्ये चालतं, अरे ते पाणी पाहिजे त्याला जमीन मधलं, सॉल्ट पाहिजे, मिनरल्स पाहिजे, या गोष्टीसाठी. कार्बोहायड्रेट थोडी भेटतं जमीन मध्ये. कार्बोहायड्रेट साठी फोटोसिंथेसिस करावं लागतं, जे सूर्यप्रकाशात होणार, ज्याचा रूटचा काही संबंध नाहीये. किती टेन्शन घेता तुम्ही? प्रश्न किती सिंपल आहे. रूट आहे, जमीन मध्ये कशासाठी चालतं? पाणी घ्यायसाठी, आणखी सॉल्ट अँड द मिनरल्स. याची वाढ होणं आवश्यक आहे. याचा अर्थ या प्लांटची अशी ग्रोथ आवश्यक आहे, आणि अशी ग्रोथ आवश्यक आहे. बरं, हे शूट वर कशासाठी चालतं? बोला, उत्तर द्या. फोटोसिंथेसिस. प्रश्न पहा पहिले काय आहे. सनलाइट. हा, तर महत्वाचं आहे, सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी ते वर चाललं. आणि मग नंतर मी प्रश्न विचारणार की त्याला सूर्यप्रकाश का बरं पाहिजे. मग तुमचा आन्सर वेटिंग लिस्टवर पाहिजे, फॉर द फोटोसिंथेसिस. क्लिअर आहे? तर प्रश्न समजणं आणि उत्तर देणं हे तुम्हाला प्रॅक्टिस मध्ये आलं पाहिजे. म्हणून चुकलं तरी चालतं, उत्तर देत राहायचं. इथे जेवढे लोक सध्या जॉईन आहेत, यांचा उद्देश माहिती आहे काय आहे? जेवढे पण लोक जॉईन झाले, ज्या सर्वांचा प्रायमरी उद्देश काय असतो? प्रायमरी उद्देश एकच आहे, ते म्हणजे काय? चांगलं दिसलं पाहिजे आणि खराब दिसायला नको. सो लुकिंग गुड, अवॉइडिंग लुकिंग बॅड. बस एवढ्यासाठी जन्म झाला आपला. प्रायमरी उद्देश काय पाहिजे? शिकणे पाहिजे. त्याच्यासाठी मग कसंही प्रेझेंट झालो आपण तरी काही बिघडत नाही. आणि सरांनी आपल्याला कसंही धुतलं, समजा आपण चुकीचं उत्तर दिलं, सरांनी धुवून काढलं, तर टेन्शन नाही घ्यायचं ना. आमचा कोचिंग क्लास काय असतो? सर्व्हिस सेंटर आहे. मग इथं काय राहील? सर्व्हिसिंग केली जाईल ना, मग सगळं धुतलं जाईल ना, तेव्हा सर्व्हिसिंग होईल की नाही. तर तुमचे सायकल पंक्चर आहे, तुम्ही लपवता, तुम्हाला यावं लागणार, सांगावं लागणार हे सायकल पंक्चर आहे, मग आम्ही पंक्चर काढणार, नाही तर आम्ही तर आमचं काम चालूच आहे. सो हे जे झाड वर जात आहे फॉर द फोटोसिंथेसिस, त्यासाठी त्याला पाहिजे लाईट. आणि हे लाईट कुठं भेटून राहिलं? वरून येत आहे. पण मेन प्रॉब्लेम पहा काय झाला. एका झाडाच्या बाजूला दुसरं झाड आहे, तिसरं झाड आहे. ते जर मोठं झालं तर त्याची सावली पहिल्या झाडावर पडते. म्हणून याला उंच होणं आवश्यक आहे. का बरं? झाड समजा असं झोपलं जमीनवर तरी सूर्यप्रकाश पडतो ना. झाड जर असं जरी झोपलं, तुम्ही झोपता तसं, तरी पण सूर्यप्रकाश पडणार. पण ते वर 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 कशासाठी जातं? कारण असं की त्याच्या आजूबाजूला चिटकून झाडं असतात कधी कधी. त्याचा परिणाम काय होतो की त्यांची सावली जर मेन झाडावर पडली तर त्याला सूर्यप्रकाश भेटत नाही. म्हणून त्यांच्यात अशी कॉम्पिटिशन आहे. या पद्धतीने ते ग्रो होतात. जमिनीवर पाहाल तर 1 फुटाचा डायमीटर असतो, पण वर खूप मोठा पोर्शन आहे. जसं नारळाचं झाड पाहू शकता तुम्ही. बरं, आता या झाडाला असं पकडावं लागणार आणि असं लांबवावं लागेल रबर सारखं. ते काम करायसाठी आणखी पुढच्या खेळाडूला उतरवलं जातं, तो असतो ऑक्झिन. हा आहे ना ऑक्झिन. मग आता ऑक्झिन काय करत आहे? या झाडाला असं पकडलं आणि खेचणं चालू केलं. सो इलॉंगेशन. ज्यांनीही व्हिडिओ पाहिला ते सर्व लोकांना समजलं असणार इलॉंगेशन काय आहे. मला वेळ जर असला तर पुन्हा 8:30 वाजता मी तो ऑन करेन. तुम्हाला काही डिस्कस करेन मी तुमच्याशी. 15 मिनिट काढायचे. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला नाहीये, काल जे लोक वेळ देऊ शकले नाही, त्यांनी आपला डाटा वाचवायचा आहे. 8:30ला जॉईन व्हायचं माझ्यासोबत. तर चला. सो आता ऑक्झिनने ज्या झाडाला असं लांबवणं चालू केलं, इकडे पण चालू झालं. मग एक महत्वाचा विषय या ठिकाणी की हा जो पोर्शन आहे या ठिकाणी, याची हाईट अजूनही वाढली पाहिजे. मग काय होत आहे? हे वाढूनच राहत लाईक दिस. मग इथे ना इंटरनोड आहे, नोड आणि इंटरनोड. ऑक्झिनचं काम आहे याला वाढवणे, हे पण वाढत आहे. तर तुम्ही ऑब्झर्व केलं तर याच्यापेक्षा याची लेंथ जास्त दिसते, कारण ही जमीन आहे अशी. मग या रूटला पकडलं आणि एका व्यक्तीने खेचले.
या व्यक्तीचं नाव काय? ऑक्झिन. पुन्हा ही जमीन आहे, या झाडाला एकाने पकडलं आणि वर खेचलं, नाव काय? ऑक्झिन. पण हे जे खेचून राहिले ना वर, ते सफिशियंट नाहीये. थोडस अजूनही जास्त ताकदने खेचायसाठी वापस आणखी खेळाडू या ठिकाणी उतरतो, त्याचं नाव आहे जिब्रॅलिन. आता बघा काय होत आहे, इथे ऑक्झिन आणि जिब्रॅलिन हे दोघेही याला पकडून खेचून राहते आणि वर नेत आहे, एकदम वर वर आकाशात, टू गेट मोर अँड मोर सनलाइट फॉर द फोटोसिंथेसिस. हे दोघं जण या ठिकाणी तुम्हाला दिसतील. एकाचं नाव आहे ऑक्झिन, एकाचं नाव आहे जिब्रॅलिन. ऑक्झिन बनतो कुठं? टोकावर. जिब्रॅलिन कुठं बनतो? या ठिकाणी, बेस ऑफ द इंटरनोड. ज्याला नोड आणि इंटरनोड माहिती नाही आहे, तर आता काही नाही करतात त्यांच्यासाठी. अशा लोकांनी एकामेकाशी डिस्कस करून 8-10 लोक जमा व्हायचे, त्यांना स्पेशल शिकवणार मी प्लांटच्या शरीराचे अलग अलग पार्ट. आता घेतलं तर बाकीचे बोर होतील. आता बघा, विषय असा की समजा हे झाड आहे, या जन्म झाल्याबरोबर कार्यक्रम पहा कसा चालू झाला. समजा हे जर बालक असतं है ना, ह्युमनचं, त्याचे केस पकडून आणि पाय पकडून लोकांनी असं ओढणं चालू केलं असतं. लोक म्हणजे कोण? हार्मोन्स. तर कसं झालं असतं ते बाळ? ते ना एखाद्या एकदम धाग्यासारखं झालं असतं. चांगले दिसले असते का लोक? अशा रस्त्याने जर गेले असते तर हवा आली असती तर काही खाली पडले असते, उडून गेले असते, काही एकामेकातच गुंतले असते. सो असं व्हायला नको म्हणून काय आवश्यक आहे, याची जी ग्रोथ आहे ती अशी झाली पाहिजे ना. तर ही गोष्ट आवश्यक राहणार या ठिकाणी. याचा डायमीटर वाढला पाहिजे ना, झाड हे ब्रॉड झालं पाहिजे. हे ब्रॉड करण्यासाठी किंवा हे सुद्धा ब्रॉड करण्यासाठी कशाची आवश्यकता लागणार? जास्त सेलची. आणि जास्त सेल डिव्हिजन घडवून आणण्यासाठी वापस एक प्लेयर येतो, तो आहे सायटोकायनिन और सायटोकिनिन. सायटोकायनिनचं काम काय? सेल डिव्हिजन, एलॉंगेशन, डिफरन्सिएशन. सेलचा नंबर वाढवा, साईज वाढवा आणि ज्या पार्टची सेल आहे त्याच्यात त्याला कन्वर्ट करा. जसं फांदी बनवायची आहे तर त्याच्यात ती कन्वर्ट होऊन जाईल. काही पानं बनवणाऱ्या सेल असतील तर त्याच्यामध्ये कन्वर्ट होतील, या पद्धतीने. तर चला सूचना ऐकून घ्या. सूचना अशा आहेत, काल ज्या लोकांनी व्हिडिओ पाहिला नाही त्या लोकांनी पुन्हा 8:30 वाजता आज रात्री 15 मिनिटासाठी जॉईन व्हायचं आहे. तो व्हिडिओ पाहून घ्यायचा, त्याच्या नोट्स काढायच्या. तो 9 वाजेपर्यंत राहील, नंतर तो डिलीट होईल. तर खूप महत्वाचं आहे. अशा काही गोष्टी इतक्या चांगल्या पद्धतीने दिलेल्या आहेत की मी बोर्डवरती त्याला एक्सप्लेन पण नाही करू शकत. त्यांनी खूप डिटेल मेकॅनिझम घेतलं. ऍनिमेशन आहे मेन म्हणजे. बोर्डवर आपण का नाही एक्सप्लेन करू शकत? ऍनिमेशन्स लागतं त्याच्यासाठी. ओके, तर काय गोष्टी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर झाल्या? आपण याबद्दल पाहिलं, ऑक्झिन बद्दल, जिब्रॅलिन बद्दल पाहिलं, सायटोकायनिन बद्दल पाहिलं. आता काय होणार या ठिकाणी? फ्लावर्स येईल ना, मग फ्रूट तयार होतील. त्या फ्रूट बनवण्यासाठी पुन्हा एक खेळाडू या ठिकाणी येणार, त्याचं नाव आहे इथिलीन. म्हणजे फ्रूट जे तयार होतील त्याचं रायपनिंग करण्यासाठी इथिलीन राहणार. आता हे झाड जगतच चाललं, म्हातारं होणार ना आणि मरणार की नाही, तर जो शेवटचा टाइम आहे त्याच्यासाठी कोण येणार? ऍब्सिसिक ऍसिड. ऍब्सिसिक ऍसिड म्हणणार आता बस झालं, एका आकाशात जाता का आता, थांबा कधी तरी. वापस इथे रूटला सांगणार बस झालं. खालून काय ज्वालामुखी घेऊन येसाल का? किती खाली जाणार? ते रोखायचं काम कोण करणार? ऍब्सिसिक ऍसिड. त्यानंतर इथलं जे काम आहे याला रोखायचं काम कोण करणार? ऍब्सिसिक ऍसिड. हे फळं तयार झाले, हे कोणीतरी खाल्ले पाहिजे, याचे सीड बाहेर आले पाहिजे, म्हणून हे फळं तुटले पाहिजे. त्यासाठी कोण काम करेल? ऍब्सिसिक ऍसिड. तर वय वाढण्याचे जे चेंजेस आहे ते कोणाकडे राहतील? ऍब्सिसिक ऍसिड. ABA याचं चुकीचं स्पेलिंग लक्षात ठेवलं होतं आपण. आबा म्हणजे काय? म्हातारा व्यक्ती, म्हणजे ओल्ड एज. आपल्या बायोलॉजीमध्ये ओल्ड एजला सिनॅसन्स नाव आहे. सो इट इन्क्रीज द सिनॅसन्स. पण यंग ठेवण्यासाठी, तरुण ठेवण्यासाठी हे बाकीच्या हार्मोन्स प्रमोट, हे काय करतात?
ओल्ड एजचे चेंजेस होऊ देत नाही. झाडाला यंग ठेवतात, पण म्हातारे करण्याचं काम कोण करेल? ऍब्सिसिक ऍसिड. प्रत्येकाने प्रेझेंटी द्यायची आहे. जेवढे पण स्टुडंट आहेत सर्वांनी प्रेझेंटी द्यायची आहे. चला, हे सर्व कार्यक्रम क्लिअर झाला असेल आणि काल जे लोक जॉईन होते ते सुद्धा आज जॉईन होऊ शकतात. पण ट्राय करू आता 2 बॅचेस टाकायचे. सिलेबस उडवायचा आपल्याला. या महिन्यामध्ये बरेचसे चॅप्टर कव्हर करायचे आपल्याला. तुमचे नोट्सचे पीडीएफ तयार आहे, फक्त प्रिंटिंग करायची आहे. तुम्हाला नोट्सला आता कधीच उशीर होणार नाहीये. पहिल्या बॅचला खूप त्रास दिला कारण सिलेबस नवीन होता. सर्व आम्हाला तयार करावं लागलं, सेट करावं लागलं. त्यामुळे त्यांना बऱ्याचशा नोट्स लेट पोहोचल्या. आपल्या आता टेस्ट सिरीज चालू करू आपण. सो रिप्रोडक्शन इन प्लांट टेस्ट करता चॅप्टर आहे, तर 4-5 दिवसात आपण टेस्ट कंडक्ट करू. ट्राय करू सब्जेक्टिव्ह. तुम्ही लिहिसाल, मला पाठवसाल, मी चेक करेल या पद्धतीचं. तर चला, हे क्लिअर झाला तर सर्वांनी ठीक आहे, थांबू आपण.